नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये। तर मैत्रिणी, आता दिवाळी संपलेली आहे आणि खरंच आता कंटाळा आला, दिवाळी खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे। तर आता मी का तुम्हाला दाखवते, एकदम चटपटीत रेसिपी घेऊन आलेली आहे मिरच्यांची। तर उकडलेल्या मिरच्या, तर पहा तुम्ही उकडलेल्या मिरच्यांचं काय बनतंय आणि उकडलेल्या मिरच्या कशा बनवणार आहे मी ते पण व्हिडिओ पहा। अगदी तोंडाला पाणी सुटण्याजोग्या मिरच्या बनवणार आहे आणि ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखटवाल्या, तिखट नाही आहे मिरच्या बघा। म्हणजे याच्यात मध्ये दुसरी क्वालिटी, दोन क्वालिटी असतात, एक हिरवी गार एकदम मिरची असती आणि बारीक बारीक असते, ती खूप तिखट असती, आणि ही एक जाड मिरची आहे त्याच्यामुळे तिखट कमी आहे ही। तर ही मिरची घ्यायची कधी पण, नाही तर ह्याच्यामध्येच पोपटी रंग असतो एक वेगळा, तो घेतला तरी चालतो। तर हा असा घेतला तरी छानच आहे, ही खूप छान मिरची आहे। तर माझ्याकडे 2-4 दिवस झाले आणून ठेवल्या होत्या, तर त्याची आता देठं सुकत चाललेली, पण मी देठं नाही काढणार, ती देठं तशीच आहेत माझ्याकडं, तशीच ठेवणार आहे। तर पुढे पहा आता मी उकडलेल्या मिरच्या कशा पद्धतीने करणार आहे, काय घालणार आहे त्याच्यात आणि कशी तोंडाला चव आणणारी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, ते पूर्ण व्हिडिओ पहा। छोटा व्हिडिओ आहे, जास्त मोठा नाही। आता इथे एक भांडं घेतलेलं आहे, कढईसारखं, आपलं फॅनसारखं आहे किंवा कढई काही पण घ्या तुम्ही। त्याच्यात एक ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे मी चांगलं, आणि गॅस पेटवलेला आहे, आणि त्याच्यात मीठ टाकायचं आणि ह्याला चांगली उकळी येऊन द्यायचं। म्हणजे आता मिरच्या टाकून घ्यायच्या त्याच्यात शिजून, पहिल्या मोकळ्या सोडून द्यायच्या मिरच्या, अशा मस्त सर्व मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहेत। आणि ह्याच्यावर आता झाकण ठेवणार आहे आणि ह्याला 5 मिनिटं उकडून घ्यायच्या मिरच्या, चांगल्या शिजवून घ्यायच्या मिरच्या। आपल्याला मी देठं काढलेली नाही, लक्षात ठेवा, एक एक स्टीप आहे ती लक्षात ठेवा। झटपट व्हिडिओ आहे पण स्टीप आहेत त्याच्यामध्ये। हे झाकण ठेवायचं, 5 मिनिटं शिजून द्यायचं मिडियम गॅसवर जरा। तोपर्यंत दुसरी तयारी करू आपण, तोपर्यंत शिजू दे त्याला 5 मिनिटं, काही नाही प्रॉब्लेम। तर इथे माझ्याकडे बघा 3 लिंब आहेत, 3 लिंब आता मी कापून घेते, तिन्हीच्या तिन्ही पण कापून घ्यायच्यात लिंब। अशी चटपटीत ही रेसिपी आहे ना। हे पहा, हे 3 मी कापलं, याचं बी काढून टाकायचं पहिलंच, की बी ठेवायचं नाही मैत्रिणींनो। एक स्टीप, अजून एक स्टीप लक्षात घ्या, हे बी ठेवल्यामुळं काय होतं, आपण असंच लिंबू पिळलं ना तर त्याचं बी असं फुटतं, फुटल्यानंतर त्या बी मधलं कडूपणा असतो, भरपूर कडूपणा असतो बी मध्ये, तो बी कडूपणा त्या आपल्या लिंबाच्या रसात जातो। त्याच्यामुळं पहिलं बी काढून टाकायचं, बी फुटलं नाही पाहिजे। आपण ह्याच्यात दाबलं का हे साच्यामध्ये का बी लगेच फुटतं, फुटलं का कडू कडू ते रस निघतो त्याचा, तर ते नाही निघायला पाहिजे, म्हणून बी पहिलं काढून टाकायचं, नंतर पिळायला घ्यायचं। मग तुम्ही हाताने पिळा किंवा साच्याने पिळा, काही प्रॉब्लेम नाही। आता मी ना साच्याने पिळते, हाताने बी पिळते, हे बघा पिळलं साच्याने, पण ह्याचे काय एवढा रस निघालेला वाटत नाही मला, म्हणून परत मी हाताने पिळलं। हे बघा असं सगळी लिंब मी करून घेणार आहे, हे बघा पहिले पिळून घेणार त्याच्यामध्ये। आणि ही 3 लिंब आहे, रसाळ लिंब आहे तशी, एवढ्या मिरच्यांना 3 लिंब पाहिजे आपल्याला। हे बघा मी हाताने बी पिळते, राहिलेलं थोडंफार निघतं, आणि तसं पण म्हणजे सगळंच निघतं त्याच्यातलं। पाहत तिकडे मिरच्या शिजतात आपल्या, चांगल्या उकळी आलेली आहे, त्याच्यात हवा येते बघा, गरम वाफ निघते बाहेर, आणि इकडे लिंबाचं पण चाललेलं आहे, म्हणजे दोन्ही कामं संगच होतात आपली। हे पहा झाली आता लिंब बहुतेक पिळून। आता ही बाजूला करते मी, एवढा रस निघाला, बी तरी निघाली एक पण पडलेली आहे बघा, काढून टाकली ती बी, एवढा रस निघाला आहे। हा बाजूला ठेवते आता। आता आपल्याला मिरच्या हलवून बघूया काय होते, किती शिजल्या ती। हे बघा मस्त झाले, चालल्यात, उकळी आलेली चांगली, अजून थोडा वेळ मला वाटतं 1 मिनिटभर शिजून द्यावं त्याला आणखीन। काही काही जराशा हिरव्या दिसतात बघा, आणि टम फुगलेल्या मिरच्या आहेत पहा। तुम्हाला पहिल्या न शिजवल्या तेव्हा पण दाखवल्या, जाड्या मिरच्या होत्या टम फुगलेल्या, पण मिरच्यांची जादू पहा, पुढे गेल्यावर त्या डायरेक्ट आता चपट्या होतील तयार। तर तुम्ही पुढे गेल्यावर पहा मिरच्या कशा चपट्या होतात त्या। आता इथे
1 मिनिटभर झालेला आहे. इथं मी घेतलेली आहे चाळणी. हे बघा आता तर मिरच्या तर टम फुगलेली आहे. आता ओतल्यावर लगेच चपट्या होतील बघा तुम्ही. त्याचं कारण मी सांगते तुम्हाला, का चपट्या होतात आणि का राहतात ते पुढे गेल्यावर. छान फुगल्यात ना अजून. तर आता हे ओतून देते मी. हे पहा आता ओतल्या ना, अगदी थोड्या वेळातच चपट्या मिरच्या होतील. का की त्याला बघा आता चपट्या झालेल्या आहेत ना मिरच्या, एकदम पार अशा चपट होतात. तर त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि त्या फुगलेल्या आहेत. तर मैत्रिणीनं त्या चपट्या का होतात, तर त्याच्यात हवा भरलेली असती आणि आपण ते सगळं पाणी बिणी काढून टाकतो ना, त्याच्यामुळे तिची हवा कमी होती आणि त्या चपट्या होतात. तेव्हा चपट्या झाल्यात ना पार, बघा किती पातळ झाल्यात निश्च्या. आता हे मी बाजूला ठेवते आणि आणखीन पुढे तुम्हाला काय करायचं पाहते. हे ठेवले प्लेटमध्ये. आता ह्याचं काय करायचं, ह्याची देठं आता काढायची आपल्याला. पहिली का काढायची नव्हती देठं, का की आपल्या मिरच्यांमध्ये पाणी नाही गेलं पाहिजे आतमध्ये. फक्त शिजल्या पाहिजे, पण पाणी बिलकुल गेलं नाही पाहिजे मिरच्यांमध्ये. म्हणून मिरच्यांची देठं तशीच ठेवायची, शिजून घ्यायच्या आधी, नंतर काढायची. हे बघा आता तुम्हाला ह्याच्यापुढे तुकडे जरी करायचे असले तरी करू शकता, नसले करायचे तर तसेच ठेवू शकता. तर मी थोडेसे दाखवते तुकडे करताना कसे करायचे ती. नाहीतर प्रत्येक वेळेस ना मैत्रिणीनं मी अख्ख्या मिरच्या ठेवत असते. कधी कधी कोणाला संपती नाही संपत, म्हणून तुकडे केले तरी चालेल, नाही तुकडे केले तरी तसे ठेवले तरी छान वाटतात. एक मिरची तर हे मिरच्या ना 2 दिवस पण नाही लागणार, लगेच संपून जातील. एवढ्या छान लागतात, एवढ्या गोड मस्त एकदम चविष्ट लागतात. गोड नाही लागत, चविष्ट लागतात. आता हे मिरच्यांची केलेली आहे. तुम्हाला आता देठं पण दाखवते. आता हे लिंबाचं पाणी आहे ना, ह्याच्यात मिरच्या टाकून द्यायचं आपल्याला. हे बघा ह्या मिरच्या सर्व लिंबाच्या पाण्यात टाकून दिल्या आणि ह्याला वर खाली करायच्या लिंबाचं पाण्यानेच. सगळ्या ओल्या करून घ्यायच्या लिंबाच्या पाण्यात. हे घेतल्या ओल्या करून. आता तुम्हाला वाटलं मी थोडेशा कापून दाखवते तुम्हाला. मी वाटलं तर कापा, नाही का नसलं कापायचं तर नका कापू. हे बघा थोडेशा कापून दाखवते, अर्ध्याच फक्त, जास्त नाही. तर मी थोड्याच कापणार आहे, जास्त नाही. मला अख्ख्याच आवडतात आणि अख्ख्याच ठेवते मी. तर तुम्हाला दाखवण्याकरता मी थोडेशा तुकडे करून घेते. हे ठेवलेले आहेत तशाच. आता इथून पुढे ह्याच्यात टाकायचे आपल्याला. आपण मीठ नाही वापरले ना अजून. पहिलं म्हणजे मीठ टाकलं होतं फक्त उकडताना, तिथं मीठ नव्हतं टाकलं ना. आता पहिलं हे तडक्याचं काम करून घेऊया. तर इथे मी आता ह्या एवढ्या मिरच्या आहेत ना, छोट्या पळ्या आहेत बघा माझे, एकदम स्पूनपासून थोडी मोठी. हे 2 स्पून म्हणजे 2-3 स्पून घालायचे, जास्त नाही. 3 स्पून घातलं तर बास होते. तर मोहरी टाकली. मोहरीला छान तडतडून द्यायचे आपल्याला. नंतर पुढचा प्रोसेस करायचे, का की मोहरी कच्ची ठेवायची नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये ती मोहरीविषयी तुम्हाला सांगत असते, तर नीट लक्ष द्या. मोहरी कच्ची ठेवायची नाही जरा पण. आणि नंतर आता मोहरी त्या छान फुलायला लागलेली आहे. आता आपण जिरं पण टाकून घ्यायला पाहिजे. तर पहिलं जिरं टाकून घेतलं. जरा स्लो करायचा गॅस. हळद टाकली, अर्धा चमचापासून बी कमीच, पाव चमचा असा. हिंग पण तेवढाच टाकायचा, पाव चमचा. हिंगाने ह्याला स्वाद भरपूर येतो मस्त. हे बघा तर झालेलं आहे. आता हा तडका द्यायचा ओतून त्या मिरच्यांवर. पहा बरं, आहा हा मस्त एकदम तडका बसलेला आहे आणि छान अगदी मिरच्या झालेल्या आहेत. आत्ता जरी खायला घेतल्या ना तरी तुम्हाला एवढी चविष्ट लागणार आहेत ना त्या. नक्कीच बनवून पहा एकदा ह्या पद्धतीने. अगदी साध्या सोप्या 5 मिनिटाची रेसिपी आहे, साधी सोपी, पण खूप चविष्ट लागणारी आहे. खूप छान लागती, मस्त एकदम. आणि मीठ टाकायचं आणखीन थोडं चवीनुसार. आपण पहिलं मीठ टाकलंच होतं ना उकडताना, मग त्या मापाचंच मीठ टाकायचं आपल्याला. जास्त ओतायचं नाही मीठ, बरोबर आपल्या मापात बसलं पाहिजे. आणि हिला 2 दिवस मुरून द्यायची तसं म्हटलं तर.
आणि नंतर खायला घ्यायची. काय होतं, जरी तुम्ही आत्ता खाल्ली ना तरी टेस्ट खूप छान लागते आणि नंतर खाल्ली तर आणखीन टेस्ट वाढत वाढत जाते. ही मिरची एकदा बनवून ठेवा, कधीही खाऊ शकता, कधीही वापरू शकता. कितीही दिवस टिकणारी मिरची आहे. म्हणतात ना, एकदा बनवा आणि भरपूर खा किती दिवस. अशी ही चटणी आहे. उकडलेल्या मिरच्या आहेत. चटणी ना म्हणता नाही येत, मिरच्या म्हणूया आपण त्याला. ह्या उकडलेल्या मिरच्यांची रेसिपी आहे. खूप आपल्यातून लागते, खूप छान लागते. एकदा करून पहा मैत्रिणींनो, खरंच आठवणीत राहणारी ही रेसिपी आहे आणि खूप छान लागतात ह्या मिरच्या. तुम्ही नुसत्या आपण वडापाव कसा खातो मिरची बाजूला ठेवतो, जेवणाबरोबर अशी खा तुम्ही, खूप छान लागणार. आता कोरडी केलेली आहे मी बरणी आणि ह्या बरणीत मी भरून ठेवणार आहे. आता ही चटपटीत मिरची उकडलेली आवडली असली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. मैत्रिणींनो, माझे मसाले आलेले आहे सर्व. तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर देणार आहे, तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता. सर्व प्रकारचे मसाले आहे, बिना केमिकलचे मसाले आहेत, चुलीवर भाजलेले आहेत, डंकावर कुटलेले आहेत, म्हणजे तुम्हाला कसलंच टेन्शन नाही. आणि सगळं शेणखतावर उगवलेले हे सगळे मसाले आहेत, त्याच्यामुळं बिलकुल ऑर्गॅनिक म्हणतात ना तसं सगळं आहे. तर तुम्हाला घ्यायचे असले तर नक्की स्क्रीनवर नंबर देणार आहे. तुम्हाला फ्री डिलिव्हरी भेटणार घरपोच. हे पहा, तर हे भरून ठेवलं मी मस्त आणि झाकण ठेवायचं लावून. झाली आपली उकडलेली मिरची तयार. कशी वाटली तुम्हाला? नक्की आवडली का मिरची ही माझी उकडलेली मिरची? रंग एवढा सुंदर आलाय त्या मिरचीला आणि आणखीन मुरल्यावर आणखीन छान दिसन. तर चला मैत्रिणींना बाय. परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन येते.